विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या पेपर फर्स्ट मधील प्रकरण क्रमांक 3चा आपण अभ्यास करतोय. या प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपण ड्राईव्ह लाईन्स या विषयाचा आता आपण अभ्यास करत होतो. याच्या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण प्रोपेलर शाफ्ट, त्यानंतर ड्राईव्हचे प्रकार इत्यादीचा व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण अभ्यास केला. आज व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण सुरुवातीला प्रोपेलर शाफ्टवरील युनिव्हर्सल जॉईंट आणि स्लिप जॉईंट यांचा आपण अभ्यास करणार आहे. मित्रांनो, तुमच्या समोर जी आकृती दाखवली आहे, या आकृतीमध्ये गिअर बॉक्स कडून इंजिनची पॉवर आहे ही आपण डिफरन्शियल पर्यंत प्रोपेलर शाफ्टच्या माध्यमातून कशा पद्धतीने देतो हे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की वाहनाचा गिअर बॉक्स हा वाहनाच्या चासीवर नटबोल्टच्या सहाय्याने बांधलेला आहे. तो इथं स्थिर आहे. तर डिफरन्शियल असेंब्ली जी आहे, ही डिफरन्शियल असेंब्ली ही लीफ स्प्रिंगच्या सहाय्यानं वाहनाच्या चासीला जोडलेली असते. त्यामुळे डिफरन्शियल असेंब्ली जी असते ही आदंत्री असते. आता ज्या वेळेला गाडीचं चाक हे रस्त्यावरून जात असताना रस्त्यातील खाच खळगे, उंचवटे याच्यावरून ते चाक जात असतं, त्यावेळेला ते चाक जे आहे, हे चाक त्याला बसणाऱ्या धक्क्यांमुळे किंवा हादऱ्यांमुळे हे वर खाली होत असतं. आता चाक जेव्हा वर खाली होतं त्यावेळेला चाकाच्या आतील बाजूला असणारं हे डिफरन्शियल केसिंग जे आहे, हे डिफरन्शियल केसिंग सुद्धा त्या ठिकाणी लीफ स्प्रिंगच्या हालचालीमुळे ते सुद्धा त्या ठिकाणी वर खाली असं होत असतं. आता यामुळे काय होतं, तर आपण एक या ठिकाणी बघतोय की हे गिअर बॉक्स त्यांचं युनिव्हर्सल प्रोपेलर शाफ्टचा पुढचा भाग हा एका लेवलमध्ये या ठिकाणी बसलाय. तर डिफरन्शियल हे वेगळ्या दुसऱ्या लेवलमध्ये या ठिकाणी आहे. आता ज्या वेळेला हे डिफरन्शियल वर खाली होत असतं त्यावेळेला गिअर बॉक्स आणि डिफरन्शियल यांच्यामध्ये असणारा हा जो कोन आहे, हा कोन हा सतत बदलत असतो. आता ज्या वेळेला हा जो कोन बदलतो त्यावेळेला गतीच्या वहनामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये या कारणासाठी या ठिकाणी 2 युनिव्हर्सल जॉईंट हे दिलेले असतात. तो प्रोपेलर शाफ्टवर दिलेले 2 युनिव्हर्सल जॉईंट जे आहेत, हे 2 युनिव्हर्सल जॉईंट, एक जो आहे हा गिअर बॉक्स मधील आउटपुट शाफ्टवर दिलेला आहे, तर दुसरा युनिव्हर्सल जॉईंट जो आहे हा डिफरन्शियल आणखीन या प्रोपेलर शाफ्टच्या इथं पिनियन गिअरचा जो शाफ्ट आहे या दोघांच्या दरम्यान हा युनिव्हर्सल जॉईंट त्या ठिकाणी दिलेला असतो. युनिव्हर्सल जॉईंटमुळे काय होतं, तर प्रोपेलर शाफ्टचा कोन हा जरी बदलला तरी त्या ठिकाणी शक्ती संक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. तर युनिव्हर्सल जॉईंट हा थोडासा तिरका होऊन शक्ती संक्रमण जे आहे हे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पार पडतं. आता प्रोपेलर शाफ्टची ज्यावेळेस आपण रचना बघितली त्यावेळेला प्रोपेलर शाफ्टचा पुढचं जे टोक आहे, त्या पुढच्या टोकावर इथं एक स्लिप जॉईंट दिलेला आहे. याला स्लिप जॉईंट किंवा स्लायडिंग जॉईंट सुद्धा म्हणतात. आता ज्या वेळेला डिफरन्शियल असेंब्लीचं त्याचा जो डिफरन्शियल असेंब्लीचं ही ज्यावेळेस अशी वर खाली होत असते त्यावेळेला गिअर बॉक्स आणि डिफरन्शियल असेंब्ली यांच्यामधला कोन हा तर बदलतोच, पण त्याचबरोबर
त्या ठिकाणी त्यांच्यातली लांबी सुद्धा त्या ठिकाणी बदलत असते. म्हणजे कधी हा डिफरन्शियल हा गिअरबॉक्सच्या जवळ येतो तर कधी लांब जातो. तर त्या प्रोपेलर शाफ्टमध्ये असणारी त्याची लांबी जी आहे त्या लांबीमध्ये होणारा जो बदल जो आहे हा बदल सामावून घेण्यासाठी या ठिकाणी हा स्लिप जॉईंट त्या ठिकाणी दिलेला असतो. तर असं या ठिकाणी युनिव्हर्सल जॉईंट आणि स्लिप जॉईंट यांचं या ठिकाणी प्रोपेलर शाफ्ट किंवा या ड्राईव्ह लाईनमध्ये काम असतं. आता पुढे आपण जे बघणार आहोत ते म्हणजे युनिव्हर्सल जॉईंटचे प्रकार. मित्रांनो, या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला जो युनिव्हर्सल जॉईंटचा जो प्रकार दिसतोय याला आपण क्रॉस अँड योक टाईप युनिव्हर्सल जॉईंट असं म्हणतो. आता याच्यामध्ये आकृतीची डावी बाजू जी आहे या डाव्या बाजूला हा क्रॉस अँड योक टाईप युनिव्हर्सल जॉईंट जो आहे हा या ठिकाणी तुम्हाला खोललेला दाखवलेला आहे. त्याची आपण फ्लो डायग्राम आहे असं या ठिकाणी आपण म्हणू. तर उजव्या बाजूची डायग्राम जी आहे त्याची असेंब्ली केलेली डायग्राम आहे. आता हा जो क्रॉस अँड योक टाईप युनिव्हर्सल जॉईंट जो आहे हा सध्याच्या बहुतेक वाहनांमध्ये याचा वापर केला जातो. याच्यामध्ये वाय आकाराचे दोन योक आहेत. हा एक योक आहे आणि हा दुसरा योक आहे. हा जर उभा इथे या ठिकाणी दिसतोय हा या ठिकाणी कसा दिसतोय आडवा दिसतोय. तसेच या आकृतीमध्ये तुम्हाला हे क्लिअर कट दिसेल. हा एक योग आणि हा दुसरा योग असे दोन प्रकारचे योग त्या ठिकाणी दिलेले असतात. हे दोन योग जे आहेत हे दोन एका क्रॉस स्पायडरवर बसवले आहेत. हा जो लाल रंगाचा दिसतोय याला आपण म्हणतो क्रॉस स्पायडर असं म्हणतो. या आकृती पण तुम्हाला बघायला मिळेल की हे क्रॉस स्पायडर काय करतात या दोन्ही योकना त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम करत असतो. आता यातील एक योग जो आहे हा ड्रायव्हिंग शाफ्टवर बसवलेला आहे. म्हणजे समजा आपण हा गिअर बॉक्सच्या शाफ्टवर बसवला म्हणूया. तर दुसरा जो योग आहे हा त्या ठिकाणी प्रोपेलर शाफ्टवर बसवलेला असतो. म्हणून याला आपण ड्रायव्हिंग योग आणि याला ड्रिव्हन योग असं नाव दिलेलं आहे. आता हा क्रॉस स्पायडर जो आहे या क्रॉस स्पायडरचे हे जे आर्म आहेत ज्याला आपण बाजू म्हणूया मराठीमध्ये याला ट्युनियन असं म्हणतात. हे ट्युनियनवर इथं तुम्हाला या कॅप दिसेल. या कॅपच्या आतल्या बाजूला इथं बेरिंग बसवले आहे. त्याला हे निडल बेरिंग असतात. हे निडल बेरिंगच्या साह्यानं हे दोन्ही योग म्हणजे हा योग आणि हा योग हे दोन्ही योग हे या निडल बेरिंगच्या साह्यानं या ट्युनियनशी जोडलेलं असतं. आता हा जो क्रॉस स्पायडर जो आहे याच्या इथं एक छिद्र असतं. त्या छिद्रामधून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ऑइलिंग करतो म्हणजे लुब्रिकेशन करतो. ते लुब्रिकेशन या ठिकाणी या बेरिंगला त्या ठिकाणी होत असतं. आता ज्या वेळेला हे दोन्ही योग हा योग आणि हा योग हे ज्यावेळेस कोनामध्ये असतात म्हणजे ज्यावेळेला डिफरन्शियल आणखीन गिअरबॉक्स यांच्यामधला कोन हा बदलतो त्यावेळेला त्याचा येणारा जो लोड आहे हा लोड या ठिकाणी हे बेरिंग त्या ठिकाणी सहन करतं आणि साधारणतः या दोन्ही योगमध्ये 24 डिग्रीपर्यंत जरी कोन झाला 24 डिग्रीपर्यंत यांच्यामध्ये जरी कोन झाला तरी सुद्धा याच्या माध्यमातून या योगच्या माध्यमातून गतीचं वहन जे आहे हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर असा क्रॉस योग टाईप युनिव्हर्सल जॉईंट आपल्याला मोठ्या वाहनांवर म्हणजे ट्रकवर वगैरे पाहायला मिळतो. याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट व्हेलॉसिटी टाईप जॉईंट. आपण मगाशी बघितलं क्रॉस योग टाईपचा जो युनिव्हर्सल जॉईंट जो आहे हा साधारणतः 24 डिग्रीपर्यंत गतीचं चांगल्या प्रकारे वहन करू शकतो. परंतु ज्या वाहनांमध्ये फ्रंट व्हील ड्राईव्ह दिलेला आहे म्हणजे ज्याचं ट्रान्झॅक्शन वापरलेलं आहे म्हणजे इंजिनची गती ही वाहनाच्या पुढल्याच चाकाने या ठिकाणी दिलेली असते अशा ठिकाणी गतीचं वहन करताना त्याचे जे शाफ्ट आहेत ड्राईव्ह शाफ्ट ज्यांच्यामध्ये होणारा जो कोन जो आहे हा साधारणतः जवळजवळ 35 डिग्री पर्यंत त्या ठिकाणी हा कोन होत असतो.
इथं या ठिकाणी तुम्हाला हा कोन दिसेल. हा जो कोन आहे हा जवळजवळ 35 डिग्री पर्यंत हा कोन त्या ठिकाणी होऊ शकतो. तर अशा ठिकाणी जो युनिव्हर्सल जॉईंट आपण वापरतो त्याला आपण कॉन्स्टंट व्हेलॉसिटी टाईप युनिव्हर्सल जॉईंट असं आपण म्हणतो. या जॉईंटचं वैशिष्ट्य असं आहे की 35 डिग्री कोनापर्यंत चांगल्या प्रकारे टॉर्क ट्रान्समिट करण्याचं काम हा करत असतो. तसंच आपल्याला माहिती आहे की वाहनाच्या पुढल्या चाकाला आपण स्टेअरिंगची गती दिलेली आहे. तेव्हा पुढील चाकं ही वाहनाला दिशा देण्याचं काम करत असतात. त्यामुळे ही चाकं सतत ही वळत असतात. त्यामुळे फ्रंट व्हील ड्राईव्ह मध्ये पुढील ऍक्सल हा लाईव्ह ऍक्सल असतो. फ्रंट ऍक्सल हा लाईव्ह ऍक्सल आहे आणि हा ऍक्सल त्या ठिकाणी टॉर्क ट्रान्समिट करण्याचं काम करत असतो. या जॉईंटमध्ये ड्रायव्हिंग योक व ड्रिव्हन योक यांच्या गतीमध्ये कोणताही प्रकारचा बदल होत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं घर्षण नसल्या कारणानं दोन्हीमध्ये शक्ती संक्रमण करण्याचं काम जे आहे, या समजा ड्रायव्हिंग योक असेल हा ड्रिव्हन योक असेल, हे शक्ती संक्रमणाचं काम हा चांगल्या प्रकारे करतो. आता याची रचना जर बघितली तर याच्यामध्ये 2 योक दिलेले आहेत. हा एक योक आहे आणि हा दुसरा योक आहे. हे दोन्ही योक हे गोलाकार आहेत. ह्याला आतल्या बाजूला ठिकाणी तुम्हाला गोलाकार ठिकाणी खड्डा दिसेल. या दोन्ही योकच्या मधोमध 5 बॉल दिलेले आहेत. हे 5 बॉल हे एकमेकाशी कनेक्टेड असतात आणि या बॉलच्या साह्यानं ड्रायव्हिंग योककडून ड्रिव्हन योकला त्या ठिकाणी गती दिली जाते. या प्रकारच्या जॉईंटलाच आपण त्या ठिकाणी झेप्पा जॉईंट असंही म्हणतो. तर बहुतांशी कारमध्ये म्हणजे मारुती असेल किंवा हुंडाई असेल किंवा टाटाची ज्या कार आहेत, या सर्व कारमध्ये जिथं फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे अशा सर्व वाहनांमध्ये आपल्याला कॉन्स्टंट व्हेलॉसिटी टाईप जॉईंट पाहायला मिळतो. मित्रांनो, याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे, या तिसऱ्या प्रकाराला आपण पॉट टाईप युनिव्हर्सल जॉईंट असं म्हणतो. तर युनिव्हर्सल जॉईंटचा हा जो प्रकार आहे हा आपण जुन्या वाहनांवर बऱ्याच वेळा बघितलाय किंवा 3 चाकी रिअर इंजिन ऑटो रिक्षामध्ये याचा आपल्याला वापर पाहायला मिळतो. या रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो, या रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह या प्रकारामध्ये आपण हा पॉट टाईप युनिव्हर्सल जॉईंट पाहतो, आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यामध्ये नळीसारख्या भागाच्या आतील बाजूस एकमेकांना समांतर असे 2 गाळे असतात. ही एक नळी जी असते या नळीमध्ये एकमेकाला समांतर असे 2 गाळे या ठिकाणी असतात. तर दुसऱ्या शाफ्टवर एक क्रॉसपिनच्या दोन्ही पृष्ठभागावर दोन्ही बाजूला 2 आयताकृती बेरिंग ब्लॉक बसवलेले असतात. म्हणजे हा दुसरा शाफ्ट या ठिकाणी दिलेला आहे. त्या दुसऱ्या शाफ्टवर या ठिकाणी आयताकृती असे 2 बेरिंग ब्लॉक या ठिकाणी बसवलेले असतात आणि हे दोन्ही बेरिंग ब्लॉक जे असतात ह्या बरोबर ही जी खाच आहे या खाचांमध्ये बसून हा जो शाफ्ट जो आहे हा शाफ्ट या पॉटमध्ये हा पुढं मागे त्या ठिकाणी स्लाइड होऊ शकतो. या खालच्या आकृतीमध्ये आपण तुम्ही बघाल तर हा जो शाफ्ट आहे हा या पॉटमध्ये ठिकाणी पुढं मागे त्या ठिकाणी स्लाइड होऊ शकतो. हे बॉल नळी अथवा पॉटच्या खाचेमध्ये बसतात व एक चांगला जोर तयार करतो. हा जोड फिरत असतानाही स्थिर राहून ठराविक कोनामध्ये सुद्धा हा चांगल्या प्रकारे गतीचं संक्रमण करू शकतो. या ठिकाणी आपण बघितलं की हे जे ब्लॉक जे असतात हे या खाचेमध्ये बसल्यानंतर सुद्धा एका विशिष्ट कोनापर्यंत हे गतीचं वहन हे चांगल्या प्रकारे करू शकतात. ह्याचा तोटा हाच आहे की हे जे ब्लॉक जे असतात या ब्लॉकची लवकर झीज होते
आणि गती ज्यावेळेस हे तिरकस कोनामध्ये असतात त्यावेळेला यांच्यामध्ये एक प्रकारचा आवाज हा निर्माण होत असतो आणि याची सतत झीज होत असल्या कारणामुळे काय होतं की याला सतत मेंटेनन्सची आवश्यकता असते. म्हणून सध्याच्या वाहनांवर हा जॉईंट फारसा वापरत नाहीत. फक्त काही रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह हा जो प्रकार आहे या वाहनांमध्ये आपल्याला हा पॉट टाईप युनिव्हर्सल जॉईंट पाहायला मिळेल. मित्रांनो, याच्यानंतरचा जो प्रकार आहे त्याला आपण रबर कपलिंग किंवा फॅब्रिक टाईप युनिव्हर्सल जॉईंट असं म्हणतो. ज्या वाहनांमध्ये प्रोपेलर शाफ्ट हा जास्त तिरका नसतो अशा वाहनांमध्ये या प्रकारचा युनिव्हर्सल जॉईंट वापरतात. यामध्ये 3 आर्म असलेला एक स्पायडर असतो. असे 2 बाजूने 2 आर्म स्पायडर एका रबर फॅब्रिक पासून बनवलेल्या लवचिक रिंगमध्ये बसवलेले असतात. आता इथं मधल्या बाजूला तुम्हाला एक रबरासारख्या लवचिक पदार्थापासून बनवली फॅब्रिकची एक रिंग या ठिकाणी दिलेली आहे आणि या रिंगच्या दोन्ही बाजूला मागच्या बाजूला एक आणि पुढल्या बाजूला असे 2 त्या ठिकाणी स्पायडर आर्म हे बसवलेले असतात. यातला एक भाग जो आहे हा ड्रिव्हन शाफ्ट म्हणून काम करतो, तर दुसरा शाफ्ट हा ड्रायव्हिंग शाफ्ट म्हणून काम करतात. आता याच्यामध्ये याला 3 आर्म आहेत. हे 3 आर्म हे या ठिकाणी या 3 हे जे छिद्र आहे या 3 छिद्रामध्ये बसून ते नटबोल्टच्या सहाय्याने टाईट केले जातात. तर ह्याचे सुद्धा हे 3 आर्म जे आहेत हे 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 आणि हे अशा प्रकारच्या त्या ठिकाणी 3 बाजूमध्ये बसून ते नटबोल्टच्या सहाय्याने हे टाईट केले जातात. या प्रकारच्या जॉईंटची रचना साधी असते. याच्यामध्ये फारसं काही नाहीच आहे. 2 स्पायडर आर्म, एक रबर कपलिंग आणि नटबोल्ट याच्या सहाय्याने फक्त हे असेंबली केली जातात. त्यामुळे याची रचना खूप सोपी आहे आणि स्वस्त आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की याला लुब्रिकेशनची आवश्यकता नसते. म्हणजे ह्यामध्ये मेंटेनन्सचा भाग हा फारसा नसतो. फक्त याचा तोटा एकच आहे की याच्यामध्ये प्रोपेलर शाफ्ट हा तिरका नसून त्या ठिकाणी बहुतांशी सरळ जर असेल तर हा शक्ती संक्रमणाचं काम हा चांगला करू शकतो. या प्रकारच्या जॉईंटमध्ये शक्तीचं संक्रमण करत असताना कुठल्या प्रकारचा आवाज निर्माण होत नाही. म्हणून याचा जो वापर जो आहे या प्रकारचा जॉईंटचा वापर जो आहे हा बहुतांशी त्या ठिकाणी कारमध्ये केला जातो. ज्या जुन्या प्रकारच्या आपण कार माहिती आहे आपल्याला की फियाट, अँबेसेडर अशा ज्या कार आहेत की ज्यांच्यामध्ये फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह हा दिलेला आहे. जे फियाट असेल, अँबेसेडर असेल या जुन्या वाहनांमध्ये इंजिन हे पुढल्या बाजूला आहे, आणखीन त्याचं गती जी आहे ही मागच्या चाकाने दिली असते. अशा वाहनांमध्ये प्रोपेलर शाफ्ट हा बहुतांशी सरळ असतो, फारसा तिरका नसतो. तर अशा वाहनांवर आपल्याला हा युनिव्हर्सल जॉईंट पाहायला मिळतो. मित्रांनो, या चॅप्टरमधला सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे स्लिप जॉईंट किंवा स्लायडिंग जॉईंट. या आकृतीमध्ये तुम्हाला हा प्रोपेलर शाफ्ट दाखवलेला आहे. प्रोपेलर शाफ्टची ही 2 टोकं जी आहेत इथं 2 युनिव्हर्सल जॉईंट या ठिकाणी तुम्हाला बसवलेले दिसतील आणि जो भाग हा गिअरबॉक्सच्या बाजूला बसवलेला आहे ते गिअरबॉक्सच्या बाजूला असलेला प्रोपेलर शाफ्टचा जो आहे त्या भागावर या ठिकाणी हा स्लिप जॉईंट किंवा स्लायडिंग जॉईंट जो असतो हा त्या ठिकाणी वेल्डिंग करून त्या ठिकाणी बसवलेला असतो. आता स्लायडिंग जॉईंट मध्ये कसं आहे तर या स्लायडिंग जॉईंट मध्ये हा जो शाफ्ट आहे याला याच्या बाहेरच्या पर्यायावर इथं तुम्हाला स्प्लाइन्स दिसतील. अशाच प्रकारचे स्प्लाइन्स जे असतात ही प्रोपेलर शाफ्टची ही जी ट्यूब जी आहे या ट्यूबच्या आतल्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारचे स्प्लाइन्स हे दिलेले असतात. तर आपली मगाशी पहिल्यांदाच आपण तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला वाहन हे खाचखळग्यातून जात असतं, रस्त्यावरून खडबडीत रस्त्यावरून जात असतं,
त्यावेळेला गिअरबॉक्स आणि डिफरन्शियल यांच्यामधलं अंतर हे सतत कमी जास्त होत असतं. तर अशा ठिकाणी तुम्ही जर एक प्लेन शाफ्ट जर या ठिकाणी जर वापरला तर हा प्लेन शाफ्ट जो असतो हा लवकर त्या ठिकाणी तुटून जाण्याची शक्यता आहे किंवा तो या ठिकाणी टिकणार पण नाही. तर या ठिकाणी काय म्हणलं पाहिजे तर गिअरबॉक्स आणि डिफरन्शियल यांच्यामधलं जे अंतर जे आहे या अंतरामध्ये होणारा जो बदल जो असतो हा बदल हा सामावून घेतला गेला पाहिजे आणि सामावून घेण्याचं काम या ठिकाणी हा स्लिप जॉईंट करत असतो. तर मित्रांनो या ठिकाणी हा आपलं प्रकरण क्रमांक 3 सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे. आपण साधारणतः 5 जून पासून या ठिकाणी आपण 3 प्रकरणाचा आतापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. तर हे जे प्रकरण जे आहे या प्रकरणावर जे काही प्रश्न जे आहेत हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि हे प्रश्न तुम्ही घरी सोडवायचे आहेत. यामध्ये काही शंका असेल तर मला तुम्ही विचारा, परंतु हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा ही माहिती ऐकल्यानंतर त्यामुळे तुम्हाला फारसं काही शंका राहणार नाहीत असं मला वाटतंय. तर पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रोपेलर शाफ्टचे लोकेशन व कार्य सांगा. लोकेशन म्हणजे प्रोपेलर शाफ्ट हा कुठं बसवलेला असतो ती जागा, त्याला आपण लोकेशन असं म्हणतो. तर लोकेशन व कार्य सांगा. दुसरा प्रश्न जो आहे तो स्लिप जॉईंटचे लोकेशन व कार्य सांगा. प्रश्न तिसरा युनिव्हर्सल जॉईंटचे प्रकार सांगून कोणत्याही एका विषयी आकृतीसह थोडक्यात माहिती लिहा. प्रश्न चौथा टॉर्क ट्यूब ड्राईव्हची सुबक नामनिर्देशित आकृती काढा. प्रश्न पाचवा युनिव्हर्सल जॉईंटची आवश्यकता विशद करा. प्रश्न सहावा हॉचकिस ड्राईव्ह आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी प्रकरण क्रमांक 3 चा या ठिकाणी समारोप करत आहोत. हे तीनही प्रकरण किंवा आतापर्यंत ऑनलाईन वर आपण ज्या प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलंय असं मी समजतो आणि थांबतो. धन्यवाद.